अरे वा, खूप छान आहे. कल्पना, याला आजपासून जेवण नको देऊ हा. काऊन, काय झालं? मला कॉलेजवरून फोन आलता, ह्यो तिथं लय भांडणं करायला लागला. जर तो याला जेवण दिलं तर माहीत का वाईट नाही मग. वहिनी, लय भूक लागली. तुमचे भैया बाहेर गेले, तो पण जेवण करून घ्या, जा लवकर. भैया, हा बोल. कॉलेजला जायचं होतं, पैसे पाहिजे होते. माझ्याकडनं पैसे बिशे पाय पाय जाय. वहिनी, आ तिथं माझं पुस्तक ठेवलेलं आहे, तेवढं द्या ना, मला कॉलेजला जायचंय. ऐका ना, हा, कॉलेजला चालले, भैयाला तर पैसे दिले नसते. हे घ्या, तुम्ही तुमच्या भैयाचा राग नका मानत जाऊ. तुम्हाला जेवढं बोलतात का तेवढं तुम्हाला जीव पण लावतात. तुझ्या असल्या लाडानं आणि तू असा जीव लावते ना, म्हणून शिव बिघडलाय. तुला सांगितलं मी याला काही देऊ नको म्हणून, तरी तू माझं ऐकलं नाही ना. हा, नाही ऐकलं. जेव्हापासून आई गेलं का तेव्हापासून मी माझ्या लेकरासारखं सांभाळलं. ज्यांना आई नाही का ते तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे, पण आज आई जिवंत असत्या का तर आईनं पण हेच केलं असतं. ते लहान येतं, गलती तर सगळ्याकडून होत असती. आपण असं नाही करायचं की थोड्या गोष्टीहून त्यांच्यावर रागायचं म्हणून. सॉरी वहिनी, सॉरी भैया, याच्यानंतर मी तुमच्याकडे कधीच तक्रार येऊन देणार नाही. खरंच मी असं ऐकलंय की वहिनी आई समान असती, पण आज प्रत्यक्षात बघितलंय.